सर्व विद्यार्थी बंधूंनो आणि युट्यूबच्या माध्यमातून लिंक बघणाऱ्या सर्व व्ह्युअर्स आणि अभ्यासकांनी, शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाभुळगाव जिल्हा यवतमाळच्या वतीने आयोजित सामाजिक न्याय आणि एकात्मता या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत प्राचार्य डॉक्टर धर्मेंद्र तेलकोटे सर. डॉक्टर धर्मेंद्र तेलकोटे सरांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. डॉक्टर धर्मेंद्र तेलकोटे सर हे MA पॉलिटिकल सायन्स आणि MA डिस्टन्स एज्युकेशन या दोन विषयामध्ये ते MA आहेत. त्यांचं MA पॉलिटिकल सायन्स MA JNU मधून झालेलं आहे, तर डिस्टन्स एज्युकेशनचं त्यांचं MA हे YCMOU मधून झालेलं आहे. त्यांचा अनुभव लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी इथे 19 वर्ष ते राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि 2019 पासून त्यानंतर ते प्राचार्य म्हणून BDP कॉलेज पारवा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे ते प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर तेलकोटे सरांचा MAचा विषय होता एनालिटिकल स्टडी ऑफ द पॉलिटिकल बिहेवियर्स ऑफ एन इंडिपेंडंट लेजिस्लेटिव्ह ऑफ महाराष्ट्र. आतापर्यंत डॉक्टर तेलकोटे सरांच्या नेतृत्वाखाली 4 MPhil विद्यार्थी अवॉर्डेड झालेले आहेत, 3 PhD विद्यार्थी अवॉर्डेड झालेले आहेत आणि 3 ज्यावेळेला सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या विषयामध्ये जे रिसर्च पेपर्स पब्लिश केले, यामध्ये 10 पेपर्स जर्नलमध्ये होते आणि ISSN मध्ये त्यांचे 17 रिसर्च पेपर्स पब्लिश आहेत. असे विविध बहुरूपी असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर धर्मेंद्र तेलकोटे सर यांचा आजचा विषय आहे इंटिग्रिटी अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स. तर डॉक्टर धर्मेंद्र तेलकोटे सरांचा परिचय हा खऱ्या त्यांच्या विचारातून आणि त्यांच्या मार्गदर्शन होणार आहे. तरीही हा फॉर्मल तो त्यांचा परिचय होता हा मी करून दिला. यासोबत मी डॉक्टर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर प्रतिभा काळभे मॅडम, माझे सहकारी डॉक्टर दीपक कुटुरवार सर आणि मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरदार डॉक्टर तेलकोटे सरांचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता डॉक्टर तेलकोटे सरांना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो. डॉक्टर तेलकोटे सर आपल्याशी संवाद साधतील अशी मी त्यांना विनंती. धन्यवाद. शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर काळमेघ मॅडम आणि एकात्मता आणि भारतीय संविधानातील तरतुदी या विषयावरील जो सर्टिफिकेट कोर्स आहे त्या सर्टिफिकेट कोर्सचे संयोजक आमचे मित्र आणि इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरदार या सर्टिफिकेट कोर्सच्या निमित्तानं महाविद्यालयाचे दुसरे आयोजक आणि महाविद्यालयातील उत्साही प्राध्यापक गण या सर्टिफिकेट कोर्सला ज्यांनी ऍडमिट केलेलं आहे, स्वतःला ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे ते सगळे विद्यार्थी आणि या सर्टिफिकेट कोर्सच्या निमित्तानं या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये या ऑनलाईन व्याख्यानासाठी जुळलेले इतर माझे बंधू भगिनी मित्र हो. आज मला या सर्टिफिकेट कोर्समधील इंटिग्रिटी अँड प्रोव्हिजन्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयावर बोलायला सांगण्यात आलेलं आहे. सरदार सरांनी मला विषयाची यादी दिली होती आणि त्या यादीमधनं मला स्वातंत्र्य होतं की कोणता विषय निवडायचा. शेवटी दोघांच्या चर्चेतनं आम्ही विचार केला आणि हा विषय मला निवडण्यात आला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की
मला या कोर्ससाठी आपण रिसोर्स पर्सन म्हणून निवडलेला आहे आणि या निमित्तानं आपल्या विद्यार्थ्यांशी बोलण्याची एक संधी मला आपण उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सुरुवातीला आपल्या सर्वांचे आयोजकांचे आभार मानतो. मित्रहो, एकात्मता आणि भारतीय संविधानातील तरतुदी हा सर्टिफिकेट कोर्स जो फ्रेम झालेला आहे, त्या फ्रेम कोर्समध्ये फार चांगला कोर्स फ्रेम करण्यात आला. त्याच्यामध्ये एकात्मता म्हणजे काय, भारतीय संविधानातील संविधान आणि एकात्मता हा जरी विषय मला असला तरी या एकात्मता या विषयाचे सगळे पैलू या सर्टिफिकेट कोर्समध्ये आलेले आहेत. मी परवा आमचे मित्र बोरियरचे प्राध्यापक गुटले सर यांचं सर्टिफिकेट कोर्स मधलं भाषण ऐकत होतो. त्याच्यामध्ये संविधानातल्या सामाजिक न्यायाच्या तरतुदी हा एक विषय होता. प्राध्यापक प्रशांत जे आहेत अमरावतीचे, त्यांनी एका विषयाची मांडणी केली. म्हणजे हा सर्टिफिकेट कोर्स पूर्णपणे यशस्वी करण्याचे प्रयत्न संयोजक आणि आयोजकाकडून होत आहेत असं मला वाटतं. आपणा सर्वांनी या कोर्ससाठी जो प्रवेश घेतला आहे त्या प्रवेशाच्या निमित्तानं आपणाला सुद्धा या विषयाचं पूर्ण ज्ञान मिळेल, नॉलेज मिळेल असा आशावाद मी सुरुवातीला व्यक्त करतो. मित्रहो, एकात्मता म्हणजे काय, एकता म्हणजे काय, ह्या विषयाच्या मध्ये मी जाणार नाही, कारण तो विषय माझ्या पूर्वसुरींनी फार सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला जो विषय दिलाय की एकात्मता आणि भारतीय संविधानातील तरतुदी, हा विषय फार विचारपूर्वक सरदार सरांनी निवडून दिलेला आहे. त्यांना असा विषय देता आला असता की एकात्मता आणि कायद्यातील तरतुदी किंवा एकात्मता आणि भारतातील कायदे असाही विषय त्यांना देता आला असता. पण संविधान आणि एकात्मता किंवा एकात्मता आणि भारतीय संविधानातील तरतुदी हा विषय देत असताना एक जाणीवपूर्वक निवड त्यांनी त्या विषयाची केलेली दिसते. मी जाणीवपूर्वक का म्हणतो, तर संविधान हा प्रत्येक देशाचा बेसिक लॉ ऑफ द लँड असतो. संविधान हे देशातल्या सर्व कायद्यांच्या वर असतं, हे आपणा सर्वांना माहित आहे. म्हणजे राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही माहित आहे, जे राज्यशास्त्राचे विद्यार्थी नाहीत त्यांना सुद्धा हे माहिती आहे की संविधान, प्रत्येक देशाचं संविधान हा त्या देशाचा बेसिक लॉ ऑफ द लँड असतो. आता बेसिक लॉ ऑफ द लँड म्हणजे काय, तर बेसिक लॉ ऑफ द लँड म्हणजे त्या संविधानातील कायदे हे मूलभूत कायदे असतात. संविधानातील कलम ही मूलभूत कलम असतात आणि त्या मूलभूत कायद्याशी विसंगत असलेला कोणताही कायदा कोणत्याही कायदेमंडळाला, म्हणजे केंद्रीय कायदेमंडळ असो की घटक राज्याचं कायदेमंडळ असो, त्यांना करता येत नाही. अशी तरतूद आहे. आणि जर समजा संविधानाशी विसंगत असणारा एखादा कायदा केला तर त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात, न्यायव्यवस्थेमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या द्वारे आव्हान देता येते आणि न्यायालयाला ते अधिकार आहेत की अशा प्रकारचा कायदा जो संविधानातील तरतुदीशी विसंगत आहे तो कायदा न्यायालय रद्द करू शकते. म्हणजे संविधान हे देशाचा सर्वोच्च कायदा असतो, संविधानाच्या वर काहीही नाही. आणि म्हणून सरकारने केलेले, कायदेमंडळाने केलेले कायदे, नियम, प्रस्ताव हे सर्व या कायद्याच्या अंतर्गतच करावे लागतात. म्हणून हा कायदा फार महत्वाचा आहे. मग एकात्मतेविषयी ज्या तरतुदी राज्यघटनेत आलेल्या आहेत भारताच्या, म्हणूनच त्या तरतुदी अतिशय महत्वाच्या आहेत. कारण त्या तरतुदी ह्या बेसिक लॉ ऑफ द लँड मधली तरतुदी आहेत. भारतीय संविधानाचा जर आपण इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येतं की संविधानाची निर्मिती संविधान सभेच्या मार्फत डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1946 या दरम्यान झाली. आणि संविधान निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस खर्ची पडली. या सगळ्या कालखंडामध्ये संविधानाच्या वेगवेगळ्या समित्या संविधान निर्मितीसाठी कार्यरत होत्या. पण त्यापैकी सर्वात महत्वाची समिती कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग कमिटी, ही ड्राफ्टिंग कमिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. आणि मग संविधानाचा जेव्हा आराखडा तयार झाला तेव्हा ड्राफ्टिंग कमिटीच्या नेतृत्वाखाली या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आलं आणि असं अंतिम स्वरूप असलेला हे संविधान 26 नोव्हेंबर 1946 रोजी आपण स्वीकारलं. संविधान स्वीकारत असताना जी वाक्यरचना केलेली आहे ती
संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये आहे. संविधान सभेच्या नेतृत्वाखाली आणि ड्राफ्टिंग कमिटीनं तयार केलेलं असलं, मसुदा समितीनं तयार केलेलं असलं, आंबेडकरांचा प्रामुख्यानं सहभाग त्यात असला तरी संविधान सभा, ड्राफ्टिंग कमिटी किंवा स्वतः बाबासाहेब आंबेडकर असं कधीही म्हणत नाहीत की मी स्वतः संविधान निर्माण केलेलं आहे. संविधान असं ते म्हणत नाहीत, तर उद्देश पत्रिकेमधल्या ओळी आपण या संदर्भात लक्षात घेतल्या पाहिजे. भारताची जी उद्देश पत्रिका जी संविधानाला दिलेली आहे ती उद्देश पत्रिका फार महत्वपूर्ण उद्देश पत्रिका आहे. काय म्हणते ती उद्देश पत्रिका? उद्देश पत्रिकेची सुरुवात मी वाचणार आहे. आपणा सर्वांना ती माहित आहे उद्देश पत्रिका काय म्हणते ती. उद्देश पत्रिकेची सुरुवात अशी आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा ही सुरुवात आहे. शेवटी काय, आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. याच्यामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत. उद्देश पत्रिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. आणि शेवटची ओळ उद्देश पत्रिकेची अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. म्हणजे उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेचा स्त्रोत, राज्यघटना निर्मितीचा स्त्रोत सांगितलेला आहे. आणि या संविधानाचं वैशिष्ट्य असं जे उद्देश पत्रिकेमध्ये आपल्याला आढळते हे वैशिष्ट्य हे की या संविधानकर्त्यांनी किंवा संविधान निर्मात्यांनी राज्यघटना निर्मितीचं श्रेय स्वतःकडे कधी घेतलेलं नाही, तर ते सांगतात, ते म्हणतात वी द पीपल ऑफ इंडिया आणि स्वतःप्रत हे संविधान अर्पण करत आहोत. हे 2 शब्द काय दर्शवतात? तर हे 2 शब्द हे दर्शवतात की संविधान हे लोकांनी निर्माण केलं, भारतीय लोकांनी निर्माण केलं. नुसतं निर्माणच नाही केलं तर ते स्वतःलाच अर्पण केलेलं आहे. अशा प्रकारे उद्देश पत्रिका ही संविधान निर्मितीचा स्त्रोत सांगते. या उद्देश पत्रिकेमध्येच एकात्मतेचा एक भाग आलेला आहे. या उद्देश पत्रिकेच्या भागामध्ये आपल्या लक्षात येईल की उद्देश पत्रिका जशी आपण वाचतो त्या उद्देश पत्रिकेमध्ये एक सुधारणा करण्यात आलेली आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार. ती सुधारणा मी वाचतो, त्या सुधारणेमध्ये एकात्मतेचा संबंध आलेला आहे. त्या उद्देश पत्रिकेमध्ये म्हटलेलं आहे की राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, हे जे शब्द आहेत राष्ट्राची एकता आणि एकात्मता, हे 2 शब्द 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारे एकता आणि एकात्मता या शब्दाला या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न टाकण्यात आलेला आहे. मित्रहो, नुसतं उद्देश पत्रिकेमध्ये टाकूनच संविधानकर्त्यांचं समाधान झालेलं नाही. कारण एकता आणि एकात्मता या शब्दाला फार महत्व आहे आणि ते महत्व विशेषतः आणीबाणीच्या काळामध्ये, म्हणजे 42वी घटना दुरुस्ती ज्या काळामध्ये झाली त्या काळामध्ये फार महत्व प्राप्त झालं होतं. कारण एक शक्यता निर्माण झाली होती की भारताची एकात्मता आणि एकता धोक्यात येते की काय, म्हणूनच उद्देश पत्रिकेमध्ये हे 2 शब्द जे मी आता सांगितले तुम्हाला की राष्ट्राची एकता आणि एकात्मता हे टाकण्यात आलेले आहेत. याच 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने कलम 51(1) हे कलम मूलभूत कर्तव्य या भागाला जोडण्यात आलेले. 51(1) हे जे कलम आहे 51A हे सुद्धा 42व्या घटना दुरुस्ती कायद्यानं आपल्या राज्यघटनेमध्ये टाकलेला आहे. मूलभूत कर्तव्य हा जो भाग आहे हा भागच मुळात या 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये टाकलेला आहे. देशाच्या नागरिकांना 10 मूलभूत कर्तव्य या संविधानामध्ये अंतर्भूत आहेत आणि या 10 मूलभूत कर्तव्यांपैकी 3रं मूलभूत कर्तव्य, ज्या मूलभूत कर्तव्यामध्ये भारताची सार्वभौमता, एकता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे हे नागरिकांचे कर्तव्य असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे नागरिकांची जी कर्तव्य सांगितलेली आहेत त्या कर्तव्यांमध्ये हे कर्तव्य, कोणतं कर्तव्य? राष्ट्राची एकता आणि एकात्मता, हे जे आपण उद्देश पत्रिकेमध्ये पाहिलं तेच कर्तव्य थोडंसं एलॅबोरेट पद्धतीनं या ठिकाणी मांडलेलं आहे 51(1) मध्ये. भारताची सार्वभौमत्व आणि एकता व उन्नत ठेवणे
एकता व सार्वभौमत्व व एकता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे ह्या बाबी नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या बाबी आहेत असं संविधानामध्ये मांडलेलं आहे. संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये आणि मूलभूत कर्तव्यामध्ये एकात्मते संदर्भातील ह्या ज्या तरतुदी आहेत, ह्या तरतुदी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की संविधानाचे हे जे भाग आहेत, हे मूलभूत कर्तव्य जो मूलभूत हक्काशी जुळलेला भाग आहे, त्या भागाला कोर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. म्हणजे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं एका खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. म्हणून मूलभूत कर्तव्यातील एकात्मता संदर्भातील ह्या तरतुदी महत्वाच्या आपण मानल्या पाहिजे. आपल्या असं लक्षात येईल की आपल्या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून जो राज्य व्यवस्थेचा ढाचा स्वीकारलेला आहे, स्ट्रक्चर ऑफ द स्टेट किंवा स्ट्रक्चर ऑफ द गव्हर्नमेंट ज्याला म्हणू, तो जर पाहिला तर आपल्या लक्षात येते की एकता आणि एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी फार मोठी तरतूद या राज्यघटनेत केलेली आहे. तरतुदीच्या प्रमाणे आपण हे निर्माण केलेलं आहे, स्ट्रक्चर निर्माण केलेलं आहे, संरचना निर्माण केलेली आहे आणि ही संरचना एकात्मता प्रस्थापितसाठी ही मूलभूत ठरल्याचं आपल्या लक्षात येतं. काही लोक आरोप करतायत, तो आरोप असा जो सुरुवातीला झाला की भारतामध्ये सत्तेचं केंद्रीकरण फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. पण मित्र, माझा हा आजचा तो विषय नाही का, तो विषय असता तर कदाचित मी तो सांगितला असता. पण आज आपण एकात्मता आणि संविधानातील तरतुदी ह्या पाहत आहोत. आपण जेव्हा स्ट्रक्चरचा विचार करतो, संरचनेचा विचार करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलाय. भारताने आपण जर स्ट्रक्चर पाहिलं तर असं लक्षात येईल की फेडरेशन ज्याला आपण संघराज्य व्यवस्था असं म्हणतो, त्याचा आपण स्वीकार केलेला आहे. हे जरी खरं असलं की आपण संघराज्य व्यवस्था स्वीकार केलेला असला आणि संघराज्य व्यवस्थेची सगळी वैशिष्ट्य भारतीय संविधानात दिसत असली तरी संघराज्य हा शब्द भारताच्या संविधानामध्ये कुठेही असल्याचं आपल्या लक्षात येत नाही. भारतीय संविधानातील कलम 1 जे पहिलं कलम आहे ते कलम काय म्हणते, ते कलम असं म्हणते की इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट. मराठीमध्ये मी आपल्याला ते वाचून दाखवतो. पहिलंच कलम असं म्हणतं की भारत, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. म्हणजे राज्यघटनेमध्ये संघराज्य हा शब्द कोणत्याही ठिकाणी संविधानकारांनी वापरलेला आपल्या लक्षात येत नाही. तथापि संघराज्याची सर्व वैशिष्ट्य या ठिकाणी दिसतात. संघराज्याचं एक शासन आहे, संघराज्याची राज्यघटना आहे, राज्यघटनेमध्ये अधिकाराची विभागणी आहे आणि अधिकार विभागणीच्या बाबतीत जर संघर्ष निर्माण झाला तर सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असल्याची तरतूद आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे संघराज्य व्यवस्था असणे, संघराज्य व्यवस्थेचे एक सरकार असणे, सर्वोच्च म्हणून पार्लमेंट असणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या संविधानाचा ढाचा एकात्मता प्रस्थापित करण्याच्या मार्गामध्ये फार महत्वाचा टप्पा ठरल्याचं आपल्याला लक्षात येतं. भारताला एक राष्ट्रपती आहे. त्या राष्ट्रपतीची निवड संसदेतील निर्वाचित सभासद आणि घटक राज्यांच्या विधानसभातील निर्वाचित सभासदांच्या मार्फतच केली जाते. म्हणजे राष्ट्रपती हा काही केवळ केंद्र सरकारचा प्रतिनिधी नाही, केंद्र संसदेचा प्रतिनिधी नाही, तर घटक राज्यांना सुद्धा त्यामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच एकात्मता प्रस्थापनेमध्ये केंद्राबरोबर राज्यांची भूमिका महत्वाची आहे असा मोठा हेतू, एक सूत्र घटनाकारांनी या ठिकाणी मांडलेलं दिसते. एकात्मतेच्या मध्ये संरचनेच्या बाबतीत दुसरं महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे न्याय व्यवस्था आहे. कलम 124 नुसार भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालय तसं अगोदरच स्थापन झालं 15 ऑगस्ट 1952 मध्ये 50 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना दिल्ली येथे झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातल्या तरतुदी ह्या 1924 नंतरच्या तदनंतरच्या कलमामध्ये अंतर्भूत असलेल्या दिसतात. त्या कलमामध्ये सांगितलं आहे की देशासाठी एक सर्वोच्च न्यायालय असेल, घटक राज्यासाठी सर्वोच्च न्यायालय असतील, घटक राज्यासाठी उच्च न्यायालय असतील आणि देशामध्ये न्यायव्यवस्था जर आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की न्यायव्यवस्था ही एकीकृत न्यायव्यवस्था आहे. म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेच्या शिखरस्थानी सर्वोच्च न्यायालय आहे. प्रत्येक घटक राज्यामध्ये
जवळपास 23 घटक राज्यांमध्ये उच्च न्यायालय आहे आणि त्याच्या खाली बाकी दुय्यम न्यायालय आहेत. आणि या सगळ्या न्यायव्यवस्थेच्या शिखरपदी सर्वोच्च न्यायालय. न्यायव्यवस्थेचं पूर्ण नियंत्रण करणारी संस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. या अर्थानं आपल्या असं लक्षात येईल की या संरचनेच्या माध्यमातून घटनाकारांनी एकात्मता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्या लक्षात येतं. संविधानातील एक तरतूद जी मी तुम्हाला सांगितली पाहिजे, जी अलीकडच्या काळात ती तरतूद आहे, ती 243व्या कलमामध्ये आहे. 243वं कलम हे महत्वाचं कलम म्हटलं जातं, कारण 243व्या कलमामधील जो शब्द आहे तो पंचायत राज व सहकारी संस्थांशी संबंधित आहे. पंचायती राज व सहकार हे दोन्ही विषय पूर्वी राज्य सरकारचे विषय होते, राज्यसूचीतले विषय होते. पण राजीव गांधी पंतप्रधान असताना देशाच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि हे जे कलम आहे 243 अ ब क ड इ फ ग ह ही सगळी कलम 243च्या अंतर्गत आलेली आहेत. त्यामध्ये पंचायत राज आणि सहकारी संस्थांची निर्मिती करण्याचं सूतोवाच संविधानामध्ये केलेलं आहे. संरचनेच्या बाबतीमध्ये सर्व देशामध्ये एक समानता असावी, जेणेकरून सगळ्या भागामध्ये युनिफॉर्मिटी निर्माण होईल. हा विचार संविधानकारांच्या डोक्यामध्ये जसा होता तसाच विचार संविधान ज्यांनी पुढे अंमलबजावणीत आणलं त्या सरकारांच्या डोक्यात सुद्धा होता, असं या संविधान दुरुस्तीवरून आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळेच एकात्मतेच्या संदर्भामध्ये 243 हे कलम अतिशय महत्वाचं कलम आपल्याला मांडता येईल. आणि हे महत्वाच्या कलमामध्ये देशभरात पंचायत राज असेल, नुसतं पंचायत राजच असणार नाही, तर पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे 3 स्तर असतील. 3 स्तर, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असंही त्याच्यामध्ये सांगितलंय. त्या 3 स्तरामध्ये कशी व्यवस्था असेल, पंचायत राज व्यवस्थेच्या बाबतीतला निधी कोण देईल, किती देईल, आणि पंचायत राज व्यवस्थेसाठी स्वतंत्र राज्य फायनान्स कमिशन, राज्य अर्थ आयोग त्याची निर्मिती केली जाईल. राज्य त्याच्या उत्पन्नाचा विशिष्ट हिस्सा त्या पंचायती राज व्यवस्थेतील संस्थांना देईल, जेणेकरून ह्या पंचायती राज संस्थेतील व्यवस्था किंवा पंचायत राज व्यवस्थेतील ह्या संस्था व्हायबल होतील, त्या कार्यक्षम बनतील, अशी तरतूद या 243च्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. या अर्थानं एक प्रकारची एकात्मता पंचायत राज व्यवस्था आणि सहकारी संस्था या निर्मितीमधून या ठिकाणी सांगितली असं आपल्या लक्षात येते. संविधानाच्या बाबतीमध्ये एकात्मता आणि एकात्मतेच्या बाबतीमध्ये जी ढाचात्मक निर्मिती आहे, त्या ढाचात्मक निर्मितीच्या बाबतीचा विचार आपण या ठिकाणी करत असताना 2 प्राधिकरणांचा, 2 संविधानिक संस्थांचा उल्लेख मी केला पाहिजे, ज्या उल्लेखाशिवाय कदाचित माझं हे व्याख्यान, माझा हा निवेदनाचा भाग पूर्ण होणार नाही. त्या 2 संविधानिक संस्था म्हणजे एक निर्वाचन आयोग आणि दुसरी लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोगांच्या बाबतीतली तरतूद घटनेच्या 315 या कलमामध्ये आहे. त्या 315व्या कलमामध्ये देशासाठी एक संघ लोकसेवा आयोग असेल असं म्हटलेलं आहे. तसंच 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटक राज्यांनी इच्छा व्यक्त केल्यास राष्ट्रपती संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद करू शकेल. त्याचप्रमाणे प्रत्येक घटक राज्याला एक राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती करता येईल. हे जे कलम आहे 315, या कलमाचं महत्व फार अनन्यसाधारण आहे. कारण संपूर्ण देशासाठी, देशामधल्या नागरी सेवांसाठी, सिव्हिल सर्व्हिसेससाठी परीक्षा घेणे, परीक्षेचे निकाल लावणे, त्याचं रिक्रुटमेंट करणे आणि राष्ट्रपतीला निश्चित उमेदवारांची यादी, प्रमाणित असलेली यादी, या सेवांच्यासाठीच्या अधिकाऱ्यांची यादी राष्ट्रपतीला सुपूर्द करणे, हे सगळं काम युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत केलं जातं. हे 315वं कलम संघ लोकसेवा आयोग, संयुक्त लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या संदर्भातलं कलम आहे. एकात्मतेचा याचा संबंध कसा आहे, असा प्रश्न आपल्यापैकी काही लोक मला विचारू शकतात. तो संबंध असा आहे की संघ लोकसेवा आयोगाच्या मार्फत दरवर्षी अखिल भारतीय सेवांसाठी परीक्षा घेतली जाते. त्या अखिल भारतीय सेवांमध्ये इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस,
इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन फॉरेन सर्व्हिस ह्या 3 अखिल भारतीय सेवा आहेत आणि इतर भारतीय सेवा आहेत. त्याच्यामध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे आहे, इंडियन रेव्हेन्यू आहे. अशा प्रकारच्या जवळपास 23 सेवांच्यासाठी ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते आणि या सेवांमध्ये पास झालेले जे ऑफिसर्स आहेत, हे ऑफिसर्स राज्यातल्या घटक राज्यामध्ये किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या सेवा देत असल्याचं आपल्या लक्षात येईल. या सगळ्यांची अपॉइंटमेंट, या सगळ्यांची नियुक्ती, या सगळ्यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचे अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहेत. म्हणजे यांची निवड निवड करण्याचा अधिकार संघ लोकसेवा आयोगाकडे आहे आणि हे लोक म्हणजे IAS ऑफिसर्स असतील, IPS ऑफिसर्स असतील किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले ऑफिसर्स असतील, ह्या आपल्या सेवा घटक राज्यांमध्ये देत आहेत. केंद्र सरकारचे असणारे हे अधिकारी घटक राज्यामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोघांची कामं करत असताना आपल्याला दिसत आहे. या अर्थाने संघ लोकसेवा आयोगाची तरतूद ही महत्वाची तरतूद मानली पाहिजे. कारण या लोकसेवाच्या माध्यमातून, या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक प्रकारची एकात्मता, एक प्रकारचा युनिफॉर्म असा ढाचा भारतामध्ये निर्माण केल्याचं आपल्या लक्षात येते. संघ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून फार मोठं काम एकात्मतेच्या संदर्भामध्ये झाल्याचं आपल्या लक्षात येते. दरवर्षी एकता आणि एकात्मतेच्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवर कार्यक्रम घेतले जातात आणि त्या कार्यक्रमाचं नेतृत्व, त्या कार्यक्रमाचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचा SP म्हणजे पोलीस विभागाचा जिल्हा प्रमुख, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे असते. एक छोटंसं उदाहरण मी या संदर्भात देईल. गणेशोत्सव सार्वजनिक उत्सवाच्या काळामध्ये शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन होतं. जिल्हा स्तरावर जिल्हा शांतता समिती आहे, तालुका स्तरावर तालुका शांतता समिती आहे आणि पुढे ब्लॉक लेवलवर छोट्या छोट्या समित्या ह्या शांतता समित्या आहेत. अगदी अलीकडे तर असं दिसते की ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुद्धा या शांतता समित्या काम करत आहेत. या शांतता समित्यामध्ये समित्याचं सगळं कोऑर्डिनेशन जिल्हाधिकारी करतो आणि ही पूर्ण यंत्रणा राबवली जाते. या संदर्भातली युनिफॉर्मिटी संपूर्ण देशभर असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे लोकसेवा आयोग हे एकात्मतेच्या संदर्भामध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसते. याच संदर्भामध्ये पुढे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की 324व्या कलमान्वये भारतामध्ये एक निर्वाचन आयोग असेल आणि भारतातील संसद आणि घटक राज्य विधिमंडळ, भारताचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं संचालन व निर्देशन करण्याचे अधिकार 324व्या कलमानुसार निवडणूक आयोगाकडे दिलेले आहेत. निवडणूक आयोगाची रचना, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि निवडणूक आयोगाच्या कक्षा या संदर्भातली तरतूद या 324 मध्ये आहे. केंद्रीय निवडणूक आयोग एकच आयोग आहे संपूर्ण देशासाठी. पूर्ण देशामध्ये निवडणूक आयोगाच्या मार्फत संसदेच्या निवडणुका घेतल्या जातात. लोकसभा, विधानसभा, लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या. तसंच प्रत्येक घटक राज्यामध्ये राज्य विधिमंडळाची जी 2 सभागृह असतात, विधानसभा आणि विधान परिषद, या विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात. प्रत्येक घटक राज्यामध्ये एक राज्य निवडणूक आयोग आहे आणि या राज्य निवडणूक आयोग हा केंद्रीय निवडणूक आयोग निर्वाचन आयोग आहे. त्या निर्वाचन आयोगामार्फत आयोगाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्याला दिसतो. मित्रहो, संविधानाच्या या एकात्मते संदर्भातील ह्या 2 महत्वाच्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज याचा आपण विचार केलेला आहे. या कॉन्स्टिट्यूशन बॉडीज कडे आपण जर लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की या दोन्ही बॉडीजनी, या दोन्ही संस्थांनी, लोकसेवा आयोग असो की निर्वाचन आयोग असो, यांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. लोकसेवा आयोगाने IAS अधिकाऱ्यांना किंवा IPS अधिकाऱ्यांना फार चांगलं ट्रेनिंग आपल्या भारतामध्ये दिलेलं आहे. IAS अधिकाऱ्यांची ट्रेनिंग अकॅडमी ही देहरादूनला आहे आणि IPS चे लोक आहेत त्यांची अकॅडमी हैदराबादला आहे. या ठिकाणचं बेसिक ट्रेनिंग जे आहे दोन्ही अधिकाऱ्यांचं ते नागपूरला होतं आणि देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी कार्यरत असणारे प्रयत्नरत असणारे अधिकारी तयार करण्याचं काम
ह्या वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत होत असल्याचं आपल्या लक्षात येतं. यापैकी फार चांगल्या काही लोकांनी, काही अधिकाऱ्यांनी फार चांगलं काम केल्याचं आपल्या स्मरणात आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा परदेशी असताना एक परदेशी श्रीकर परदेशी नावाचे एक जिल्हा परिषदेला सीईओ होते. त्यांनी फार मोठं काम जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये आणि एकूणच सगळ्या क्षेत्रामध्ये केल्याचं आपल्या लक्षात येते. एकात्मतेच्या क्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका जी बजावलेली आहे, या सर्वांची नियुक्ती लोकसेवा आयोगामार्फत होत असते. निर्वाचन आयोगाने सुद्धा भारताच्या संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, आव्हानात्मक स्वरूपामध्ये त्या पार पाडल्याचं आपल्या लक्षात येते. नक्षलवादी एरिया असेल गडचिरोली सारखा, किंवा बस्तर हा जो एरिया असेल, किंवा अतिशय दुर्गम असलेला जम्मू काश्मीरचा भाग असेल, महाराष्ट्रातला चिखलदरा असेल, धुळे, नंदुरबार हे तालुके असतील, जिल्हे असतील, या जिल्ह्यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं यशस्वीपणे आपल्या निवडणुकांचं काम केल्याचं आपल्या लक्षात येते. या अर्थानं निर्वाचन आयोग आणि लोकसेवा आयोग हे एकात्मतेच्या क्षेत्रातले फार मोठे संविधानिक ढाचे आहेत, असं मी आपल्याला सांगू इच्छितो. मित्र, आपण आतापर्यंत जे सगळं पाहत होतो, ते पाहत असताना आपल्या लक्षात येईल की एकात्मतेच्या संदर्भामध्ये ज्या शांततेच्या बाबतीतल्या तरतुदी आहेत, ह्या सगळ्या तरतुदी आहेत. म्हणजे आपण ढाचा पाहला, संविधानातील उद्देश पत्रिकेतील तरतुदी पाहिल्या, मूलभूत अधिकारात मूलभूत हक कर्तव्याच्या तरतुदी पाहिल्या. ह्या तरतुदी पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ह्या तरतुदी कशा आहेत, तर शांततेच्या बाबतीत एकात्मतेच्या संदर्भामध्ये वापरायच्या ह्या तरतुदी आहेत. या तरतुदीमध्ये आता एक वेगळी तरतूद त्याविषयी तुम्हाला मी अवगत करणार. शांततेच्या काळामध्ये एकात्मता प्रस्थापित करणं सहज सोपं आहे, कारण शांततेच्या काळामध्ये प्रशासन यंत्रणा शांत डोक्याने काम करते. पण जेव्हा आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल, आणीबाणीची परिस्थिती जेव्हा निर्माण होईल, त्या संदर्भामधली एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी हा सगळा जो ढाचा आहे, या ढाच्याचं रूपांतर अगदी वेगळ्या पद्धतीच्या ढाच्यामध्ये करण्याची तरतूद संविधानाच्या 352, 356 आणि 360 या कलमामध्ये करण्यात आली आहे. 352 कलमाला राष्ट्रीय आणीबाणी असं म्हटलं जातं. देशावर परक्या देशाचं आक्रमण झालं असेल, भारताचं सार्वभौमत्व धोक्यात आलं असेल, देशामध्ये अंतर्गत बंडाळी झाली असेल आणि त्यामुळे एकता आणि एकात्मता यावर ही बाधित झाली असेल, तर अशा प्रसंगी भारताच्या राष्ट्रपतींना 352 या कलमानुसार संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या एखाद्या भागासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार त्या 352व्या कलमानं दिलेला आहे. आता 352व्या कलमाने राष्ट्रपतींना हा अधिकार दिल्यानंतर देशाच्या बाबतीतले सर्व निर्णय करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतीला प्राप्त होतात. घटक राज्य असेल, केंद्र सरकार असेल, त्या बाबतीतले सगळे निर्णय राष्ट्रपती करतो. असामान्य परिस्थिती. आता ही तरतूद खरं तर आणीबाणीच्या काळातली तरतूद आहे, पण देशच राहणार नाही, एकात्मताच नष्ट व्हायची स्थिती निर्माण झाली, तर अशा प्रकारची तरतूद केली पाहिजे, हा मोठा विचार संविधानकारांनी 1946 मध्ये त्या काळामध्ये केला. पहिली आणीबाणी 62 मध्ये लागू झाली, जेव्हा भारत चीन आक्रमण झालं. 71 मध्ये पाकिस्तानचं आक्रमण झालं. पुढे अंतर्गत आणीबाणी 1977 ला लागू झाली. म्हणजे देशावर जेव्हा जेव्हा देशाची एकता आणि एकात्मता ही धोक्यात आली, बाधित झाली, तेव्हा तेव्हा या कलमाचा वापर माननीय राष्ट्रपतींनी केल्याचं आपल्या लक्षात येतं. 352 हा एकात्मतेसाठीचा महत्वाचा आर्टिकल आहे, महत्वाचं कलम आहे, असं मी या निमित्तानं म्हणेन. केंद्रीय पातळीवर, देशाच्या पातळीवर आणीबाणीची परिस्थिती जशी निर्माण होऊ शकते, तशी घटक राज्याच्या पातळीवर सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर एखाद्या घटक राज्यामध्ये घटक राज्यातील शासन यंत्रणा ही संविधानातील तरतुदीनुसार चालत नसेल, तर आणि राज्यपालाने तसा अहवाल राष्ट्रपतीला दिला असेल, तर भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या 356व्या कलमानुसार त्या घटक राज्यापुरती मर्यादित राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. म्हणजे घटक राज्याचा सेटअप धोक्यात आलाय. संविधानातील तरतुदीनुसार घटक राज्यातील काम सुरू नाही, अशी राष्ट्रपतीची जर खात्री झाली आणि ती खात्री राज्यपालाच्या अहवालाने पटवून देण्यात आली,
तर राष्ट्रपतीला त्या घटक राज्यापुरती एक प्रकारची राष्ट्रपती राजवट म्हणता येईल, ती राष्ट्रपती राजवट घोषित करता येते आणि त्या घटक राज्याचा संपूर्ण कारभार राष्ट्रपती आपल्या हातात घेऊ शकतो. तो कारभार राष्ट्रपती एकतर आपल्या एखाद्या प्रतिनिधीमार्फत पाहू शकतो किंवा राज्यपालामार्फत पाहू शकतो, अशी तरतूद या 356 या कलमामध्ये आहे. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येणे हे राष्ट्राच्या पुरती आपण पहिल्या कलमांमध्ये पाहिलं 352 मध्ये. 356 मध्ये हाच विचार त्या घटक राज्यापुरता विचार महत्वाचा आहे. त्या घटक राज्याची एकता आणि एकात्मता ही जर धोक्यात येत असेल तर त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार हा राज्य आणीबाणी घोषित करण्याचा, ज्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात, ती घोषित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना दिलेला आहे. याच आणीबाणीच्या कलमामध्ये दुसरं महत्वाचं कलम, तिसरं महत्वाचं जे कलम आहे ते तिसरं महत्वाचं कलम आहे 360. या 360 या कलमानुसार जी आणीबाणी लागू केली जाते त्या आणीबाणीला आर्थिक आणीबाणी असं म्हटलं जातं. देशावर आर्थिक संकट ओढवलं असेल, देश आर्थिक आपत्तीमध्ये असेल, देशाची आर्थिक पत धोक्यात आली असेल, तर अशा प्रकारची आणीबाणी, ज्याला आर्थिक आणीबाणी असं म्हणतात, ती आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहे. अशा प्रसंगी सगळ्या प्रकारचे आर्थिक बाबतीतले निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. मध्यंतरी कोविड-19चा प्रादुर्भाव जेव्हा वाढला तेव्हा आपल्या देशामध्ये अशा प्रकारची आर्थिक आणीबाणी लागू करावी अशी चर्चा अनेक ठिकाणाहून, अनेक कॉर्नर्सवरून ऐकायला येत होती. तो विचार काही पुढे गेला नाही, कारण कोविडमुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं. विशेषतः भारतीय अर्थव्यवस्था तिच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेली आणि या पार्श्वभूमीवर काही लोक, काही विचारवंत भारतात आर्थिक आणीबाणी लागू करावी असा विचार मांडताना दिसत होते. तर या आर्थिक आणीबाणीची तरतूद 360 या कलमामध्ये देण्यात आली आहे. देशाची एकता आणि एकात्मता धोक्यात आल्यास 352, 356 आणि 360 ही कलम, महत्वाची कलम संविधानकर्त्यांनी राज्यघटनेत टाकलेली आहे आणि ही असामान्य परिस्थितीमध्ये वापरायची कलमे आहेत. या संदर्भामध्ये एकात्मता आणि भारतीय संविधानातील तरतुदी पाहत असताना कलम 368 हे अतिशय महत्वाचं कलम आहे. या 368 कलमाचं वैशिष्ट्य म्हणजे हे भारताच्या संविधान दुरुस्तीशी संबंधित असलेलं कलम. या संविधान दुरुस्तीमध्ये भारताच्या संविधानाच्या वैशिष्ट्य असं सांगितलं पाहिजे की भारताच्या संविधानामध्ये संविधान दुरुस्तीचे अधिकार, म्हणजे संविधानाच्या कलमामध्ये बदल करणे, नवीन कलम टाकणे, असलेल्या कलमामध्ये दुरुस्ती करणे, एखादा कलम रद्द करणे, संविधानाचा एखादा भाग नवीन टाकणे, एखादा भाग वगळणे, हे सगळे अधिकार जे आहेत या संविधान दुरुस्तीच्या कलमाच्या अंतर्गत येतात. भारतामध्ये संविधान दुरुस्तीचा अधिकार केवळ केंद्र सरकारला. संविधान दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्र सरकार आणू शकतं. केंद्र सरकार म्हणजे संसद. भारताची संसद त्या संदर्भात पुढाकार घेऊ शकते, इनिशिएटिव्ह घेऊ शकते. संसदेनं अशा प्रकारे हे विधेयक जे मांडलं जातं त्या विधेयकाला संवैधानिक विधेयक म्हणतात, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल असं म्हटलं जातं. आणि ते अमेंडमेंट बिल मान्य केल्यानंतर भारताच्या संसदेनं मान्य केल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जातं आणि राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर राष्ट्रपती त्याच्यावर दोन्ही सभागृहानं पास केल्यानंतर मान्यता राष्ट्रपतीची मिळते. पण जर एखादं संविधानिक विधेयक घटक राज्यांच्या अधिकारांवर प्रभाव पाडत असेल तर ते विधेयक राष्ट्रपतीच्या मान्यतेपूर्वी त्या घटक राज्यांकडे पाठवलं जातं आणि निम्म्यापेक्षा जास्त नाहीत अशा इतक्या घटक राज्यांनी त्याला मान्यता दिल्यानंतर ते मान्य झालं असं मान्य केलं जातं आणि नंतर राष्ट्रपतीची त्यावर स्वाक्षरी येते. संविधानाची दुरुस्ती हा अधिकार केवळ केंद्रीय व्यवस्थेला आहे, पार्लमेंटला आहे. या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक सांगेल की संविधान दुरुस्तीचा इनिशिएटिव्ह घेण्याचा अधिकार जगाच्या पाठीवर घटक राज्यांना काही ठिकाणी आहे. स्वित्झर्लंडमध्ये संविधान दुरुस्तीचा अधिकाराच्या बाबतीतला इनिशिएटिव्ह केंद्र सरकार जसं घेतं तसंच घटक राज्यांना घेण्याचा अधिकार. तिथले कॅन्टॉन्स तो पुढाकार घेऊ शकतात संविधान दुरुस्तीच्या बाबतीत. अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्या असं लक्षात येईल की अमेरिकेमध्ये संविधान दुरुस्तीच्या बाबतीमध्ये
काँग्रेस जसा पुढाकार घेते, काँग्रेस जसं संविधान दुरुस्तीच्या बाबतीतलं विधेयक आणू शकते, तसंच तिथल्या घटक राज्यांना सुद्धा संविधान दुरुस्तीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतामध्ये मात्र आपण एकसंघपणे हा अधिकार केवळ आणि केवळ भारताच्या संसदेला दिल्याचं आपल्या लक्षात येतं. मित्रहो, हा ढाचा पाहत असताना आपल्याला काही गोष्टींचं भान आपण ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. या संदर्भामध्ये एकता आणि एकात्मताच्या संदर्भामध्ये भारताच्या पंतप्रधानांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. पंतप्रधान हा जो आहे तो नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलचा चेअरमन आहे. आता नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलची तरतूद राज्यघटनेमध्ये नाही. नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलची स्थापना सर्वात प्रथम नेहरूंनी केली आणि नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलची स्थापना ही केंद्र सरकारच्या एका प्रस्तावाने झाली. त्या नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलमध्ये केंद्र सरकारचे अध्यक्ष हे प्रधानमंत्री आहेत, केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्वाचे कॅबिनेट मंत्री, घटक राज्याचे मुख्यमंत्री आणि देशातील विविध क्षेत्रामध्ये जे कर्तृत्ववान लोक आहेत त्या कर्तृत्ववान लोकांना त्या नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलमध्ये सदस्य म्हणून घेण्यात येते. आणि या नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलच्या वर्षातून ठराविक बैठकी आयोजित केल्या जातात. किमान 2 बैठकींचं आयोजन या नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलचं दरवर्षी पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये केलं जातं. या नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिल ह्या ज्या आहेत, ही जी काउन्सिल आहे ती काउन्सिल भारताची एकात्मता आणि एकता प्रस्थापनेमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी असतील, ज्या महत्वाचे प्रस्ताव असतील ते प्रस्ताव मान्य करते. बरेचदा एकता आणि एकात्मतेला बाधक असणाऱ्या गोष्टी, असणारे धोके याबाबतची सविस्तर चर्चा या नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलमध्ये होते. नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिल हा संविधानाला प्रत्यक्षात उतरवण्याचा हा भाग आहे. संविधानामध्ये नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलची तरतूद नाही, पण नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिल मधचा अध्यक्ष आणि नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिल मधील सदस्य हे फार महत्वाचे लोक आहेत. त्यामुळे नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिल हा संविधानामधल्या एकात्मते संदर्भातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी प्रत्यक्ष उतरवण्याचा भाग आहे, असं मी आवर्जून या संदर्भात म्हणेन. राज्यघटनेला वेगवेगळ्या अनुसूच्या लावलेल्या आहेत. त्या अनुसूचीमधील 7वी अनुसूची ही फार महत्वाची अनुसूची या निमित्तानं म्हटली पाहिजे. या 7व्या अनुसूचीचा आणि एकात्मतेचा फार नजीकचा संबंध आहे. 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. सूची म्हणजे काय? सूची म्हणजे अधिकारांची यादी किंवा एक यादी म्हणूया आपण. या यादीमध्ये केंद्र सरकारला कोणकोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे असे विषय दिलेले आहेत. 7व्या अनुसूचीमध्ये 7th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे आणि समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये 97 विषय आहेत, राज्य सूचीमध्ये 66 आहेत, समवर्ती सूचीमध्ये 47 आहेत. हा सब्जेक्ट टू करेक्शनचा भाग आहे. कदाचित त्याच्या अलीकडे काही बदल झाले असतील, माझ्याकडची माहिती जुनी असू शकते. केंद्र सूचीमध्ये जे विषय आहेत त्यामध्ये रेल्वे आहे, कम्युनिकेशन आहे, करन्सी आहे, अशा प्रकारचे महत्वाचे राष्ट्रीय महत्वाचे विषय आहेत. राज्य सूचीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे, सहकार आहे, हे सगळे विषय, प्राथमिक शिक्षण आहे, हे अशा प्रकारचे विषय या राज्य सूचीमध्ये आहेत. समवर्ती सूचीमध्ये जे विषय आहेत त्या समवर्ती सूचीमध्ये असलेले विषय आहेत ते दोन्ही सरकारांना, दोन्ही गव्हर्नमेंट्सला सामायिक असणाऱ्या विषयांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये आहे. 7व्या अनुसूचीतील केंद्र सूची जी आहे त्या अनुसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे आणि राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. समवर्ती सूचीमध्ये मात्र दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण एखाद्या विषयावर, एखाद्या समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर जर केंद्र सरकारने कायदा केला असेल आणि त्याच एखाद्या समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर राज्य सरकारने कायदा केला असेल आणि त्याच विषयावर पुढे केंद्र सरकारने कायदा केला असेल तर केंद्र सरकारचा कायदा जो आहे तो कायदा राहतो आणि राज्य सरकारचा कायदा व्यापगत होतो. अशा तऱ्हेनं केंद्र सरकारचं महत्व या अधिकारांच्या बाबतीत असल्याला दिसतं. याशिवाय काही विषय असे असू शकतील ज्या विषयांची लिस्टिंग, ज्या विषयांची यादी याच्यामध्ये नाही,
त्याला उर्वरित असे विषय म्हणतात. ते इथं कुठंच नाहीत. या उर्वरित विषयांच्या बाबतीतले सगळे अधिकार केंद्र सरकारला आहेत. म्हणजे ऐनवेळेवर निर्माण झालेले काही विषय असतील तर त्या संदर्भामध्ये सुद्धा केंद्र सरकारला अधिकार घटनाकारांनी दिलेले आहेत. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की 7 शेड्यूल मधील ज्या सूच्या आहेत त्या सूच्यांच्या बाबतीत केंद्र सरकार हे अतिशय पॉवरफुल असणारं सरकार आहे. असं का असेल तर आपल्याकडे केंद्रभूत असणारी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला आणि आज सुद्धा ती व्यवस्था चालू आहे. पण या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आज जवळपास 70 वर्षाचा अंमल आहे राज्यघटनेचा झालेला. पण फार असे वादप्रवाद निर्माण झालेले नाही. म्हणजे जे काही वादप्रवाद निर्माण झाले या सूच्यांच्या बाबतीत, अधिकाऱ्यांच्या बाबतीत त्याची सोडवणूक करण्याचे प्रयत्न झाले यशस्वीपणे. त्याची सोडवणूक सुद्धा झाली. अधिकारांची सूची हा सुद्धा एकात्मतेच्या बाबतीमध्ये महत्वाचा टप्पा आहे, महत्वाचा भाग आहे असं म्हणेल मी. कारण राष्ट्रीय महत्वाचे जे विषय आहेत ते सगळे राष्ट्रीय महत्वाचे विषय केंद्र सरकारकडे दिलेले आहेत आणि हे केंद्र सरकारकडे राष्ट्रीय महत्वाचे विषय दिल्यामुळे एक प्रकारची एकात्मता प्रस्थापित होते असं आपण म्हणू शकतो. मित्रहो, संविधानामधल्या ह्या तरतुदी पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की संविधानामधल्या ह्या तरतुदी राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात आणि संविधान हे बेसिक लॉ ऑफ द लँड. मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं की याचं महत्व काय आहे. आज संविधानातील ह्या तरतुदी आपण पाहिल्यानंतर आपल्यातला एखादा पार्टिसिपंट, आपल्या सर्टिफिकेट कोर्स मधला एखादा विद्यार्थी किंवा ऐकणाऱ्यापैकी एखादा सुजाण नागरिक किंवा शिक्षक त्याच्या मनात हा प्रश्न पडू शकेल की एकात्मतेच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या तरतुदी जर आपण पाहिल्या तर आपल्या असं लक्षात येतं की भारत हे खरंच डेमोक्रेटिक स्टेट जरी असलं, लोकशाहीवादी स्टेट असलं तरी हे फार मोठी केंद्रभूत असणारी व्यवस्था, केंद्राला जास्तीत जास्त अधिकार देणारी व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. असं काय झालं असेल संविधानातल्या ह्या तरतुदी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मी आपल्याला सांगितली पाहिजे की भारताची राज्यघटना ही त्याचं जे वैशिष्ट्य आहे, एक वैशिष्ट्य, त्या वैशिष्ट्याचं वर्णन फार सुरेख केलेलं आहे. ते असं म्हटलं जातं की आत्मा एकात्मक व्यवस्थेचा आणि ढाचा मात्र संघराज्य. त्या व्यवस्थेचा आत्मा एकीकृत व्यवस्थेचा आहे आणि दिसतो मात्र ती संघराज्य व्यवस्था. संघराज्य याचं वर्णन कुठेही नाही आहे. एकात्म व्यवस्था भारतातील राजकीय व्यवस्था ही एकात्म व्यवस्था आहे असं कुठेही म्हटलं नाही. संघराज्य कुठेही म्हटलं नाही. पण आपण ह्या सगळ्या तरतुदी पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की भारतामधलं केंद्र सरकार हे अतिशय प्रबळ असणारं सरकार आपल्या लक्षात येतं. मग असं का झालं असेल तर राज्यघटना निर्मितीचा जो कालखंड आहे 1946 डिसेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 हा कालखंड आपण नजरेसमोर आणला पाहिजे. ह्या कालखंडामध्ये भारतामध्ये शेवटचे व्हाईसराय जे होते माउंटबॅटन यांच्या काळामध्ये भारताची फाळणी झाली आणि भारतीय उपखंडामध्ये, भारतीय उपद्वीपमध्ये 2 देशांचा, स्वतंत्र देशांचा उदय झाला, भारत आणि पाकिस्तान. भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं तर पाकिस्तान एक दिवस अगोदर 14 ऑगस्टला स्वतंत्र झाला. पण त्याची फाळणी अगोदरच झाली. मुस्लिम बहुल जे प्रदेश होते, मुस्लिम बहुल जे प्रांत होते ते प्रांत जे पश्चिमेकडचे पूर्वेकडचे प्रांत होते, बंगाल आणि ओरिसा मधला काही भाग, बिहार मधला काही भाग, हे भाग आणि वायव्येकडचे काही प्रांत जे आहेत जसं पंजाब आहे, हरियाणा आहे, बलुचिस्तान आहे, हे सगळे भाग जे मुस्लिम बहुल भाग होते ते भाग या पाकिस्तानामध्ये गेले. या पाकिस्तानामध्ये गेल्यानंतर सुद्धा एक तरतूद त्या काळात करण्यात आली. ती तरतूद अशी होती की जरी पाकिस्तान आणि भारत हे 2 राष्ट्र अस्तित्वात येत असले तरी नागरिकांना एक स्वातंत्र्य दिलं आहे. कोणतं स्वातंत्र्य? तर ज्या लोकांना पाकिस्तानातून भारतात यायची इच्छा आहे, स्वतःची इच्छा, स्वेच्छेने, ते लोक जाऊ शकतात. पाकिस्तानातून ते जाऊ शकतील भारतामध्ये किंवा भारतातले काही लोक ज्यांना इच्छा आहे ते पाकिस्तानात जाऊ शकतात. त्या काळामध्ये या लोकांची लोकसंख्येची फार मोठी देवाणघेवाण त्या काळामध्ये होत होती, झाली होती आणि त्या देवाणघेवाणीला हिंसक गालबोट सुद्धा लागली.
अतिशय मोठा हिंसाचार या फाळणीच्या वेळी घडलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये देश देश राहतो किंवा नाही, देशाची एकता आणि एकात्मता अबाधित राहील किंवा नाही, अशा प्रकारची भीती त्या काळामध्ये वाटत होती. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये जगाच्या एका भागामध्ये फार मोठ्या लोकसंख्येची अदलाबदल होत होती, फार मोठा हिंसाचार घडत होता, आणि त्या काळामध्ये आपल्या देशाची राज्यघटना निर्माण. आणि मग अशा अवस्थेमध्ये असं अशक्त असणारं केंद्र सरकार निर्माण करणं शक्य नाही किंवा निर्माण नाही केलं पाहिजे, म्हणून प्रबळ असं केंद्र सरकार, पण अधिकाधिक अधिकार देण्याचा प्रयत्न राज्यांना, अशा प्रकारची रचना राज्यघटनेमध्ये निर्माण केली. प्रबळ केंद्र सरकार का निर्माण केलं असावं? त्याच्या पाठीमागे आणखी एक दुसरी कारण आहे, की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा फार मोठी गरिबी होती, देश अशिक्षित होता, मोठे मोठे प्रश्न होते. राज्यांची पुनर्रचना कसं करावी हा मोठा प्रश्न होता. राज्यांची पुनर्रचना करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. आज आपण पाहतो की राज्य पुनर्रचनेमध्ये जवळपास 20 वर्ष आपले गेलेली आहेत. म्हणजे भाषेच्या आधारावर राज्याची पुनर्रचना करणे. काही राज्य असे होते की ते कोणत्याच देशामध्ये सहभागी व्हायला तयार नव्हते. जसं काश्मीर आहे, जुनागड आहे, हैदराबाद आहे. ही संस्थानं भारतात यायला तयार नव्हती. अशा प्रसंगी प्रबळ असं केंद्र सरकार निर्माण करणं हे आवश्यक होतं. आणि ती आवश्यकता म्हणून, कदाचित गरज म्हणून, त्या काळामधल्या त्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार प्रबळ असं आपल्याला निर्माण केल्याचं आपल्या लक्षात येतं. पण लोकशाहीमधलं प्रबळ असं केंद्र सरकार हे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, संविधानाच्या एकात्मतेच्या बाबतीमधली एक तरतूद जी राहिलेली आहे, ती तरतूद मी खरं तर सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होती, की भारतामध्ये संविधानाने एकाच नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. एकल नागरिकत्व, म्हणजे दुहेरी नागरिकत्व हे संघराज्याचं वैशिष्ट्य असतं. पण भारतामध्ये भारताच्या लोकांना 2 नागरिकत्व नाहीत. नागरिकत्वाच्या तरतुदी ज्या दिलेल्या आहेत, त्या नागरिकत्वाच्या तरतुदी पहिल्या भागामध्ये दिलेल्या आहेत. त्या तरतुदीमध्ये असं म्हटलंय की भारताच्या लोकांना, भारताच्या प्रत्येक व्यक्तीला ज्याचा जन्म भारतात झालेला आहे, त्याला भारताचं नागरिकत्व असेल. जे लोक भारतात आलेले आहेत, म्हणजे फाळणीनंतर, त्यांना सुद्धा नागरिकत्वाचा अधिकार त्या त्या देशांनी दिलेला आहे. अशा प्रकारे भारतीय संविधानामध्ये एकात्मतेच्या संदर्भामध्ये त्या सविस्तर अशा तरतुदी संविधानानं बहाल केलेल्या आहेत. आणि या तरतुदीच्या आधारावर वेळोवेळी निर्माण झालेली जी सरकार आहेत, मग ती घटक राज्यातली असोत, की ती केंद्रातली असोत, त्या सरकारांनी ह्या तरतुदीच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकात्मता आणि एकता प्रस्थापित करण्यासाठी अथक परिश्रम केलेले आहेत. आणि ह्या परिश्रमाचा मुख्य आधार काय आहे? तर मुख्य आधार भारतीय राज्यघटना आहे. मी माझ्या विवेचनाच्या प्रारंभीच सांगितलं की संविधानामध्ये ह्या अशा तरतुदी असणं एकात्मतेच्या संदर्भामध्ये, याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आणि महत्व आहे. कारण संविधान हा बेसिक लॉ ऑफ द लँड असतो, आणि बेसिक लॉ ऑफ द लँड असल्यामुळे या संविधानाच्या वरती कोणताही कायदा नाही. म्हणून एकात्मतेच्या संदर्भातील ह्या तरतुदी, संविधानातील तरतुदी ह्या सर्वोच्च तरतुदी आहेत. म्हणून या तरतुदींचं महत्व या निमित्तानं आहे. या संदर्भामध्ये माझं विवेचन या ठिकाणी मी संपवतो. या सर्टिफिकेट कोर्सच्या निमित्तानं आपण मला या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल मी पुनश्च आयोजकांचे, विशेषतः डॉक्टर चंद्रकांत सरदार यांचे मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर तुमचेच आभार आम्हाला मानायला पाहिजे की अत्यंत विस्तृतपणे म्हणजे प्रियांबल पासून तर राज्यघटनेतल्या प्रत्येक बाबींवरती अत्यंत विस्तृत विवेचन डॉक्टर तिलगोटे सरांनी केलेलं आहे. खरं तर तिलगोटे सर आमच्यासाठी खरं एक स्कॉलर आहेत, ते मार्गदर्शक आहेत. आणि राज्यघटनेसारख्या अत्यंत क्लिष्ट परिस्थितीमध्ये जर एखादा प्रसंग आला तर योग्य मार्गदर्शन कोण करू शकतो? तर डॉक्टर तिलगोटे सर करू शकतात. ही त्यांची खरी ओळख आता तुम्हा सर्वांना झालेली असेल. थँक्यू. आणि म्हणून मी पुनश्च महाविद्यालयाच्या वतीने आणि या अभ्यासक्रमाचा कोऑर्डिनेटर या नात्याने आपलं पुन्हा आभार मानतो. आणि हे प्रबोधन इथं संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.